महाविकास आघाडीचं गणितच बिघडलंय। महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरून चाललेला घोळ मागचे काही दिवस झाले महाराष्ट्र पाहत आहे। आपापसात कोणताही संवाद, सामान कार्यक्रम किंवा काही ताळमेळ नसताना फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीन पक्ष म्हणजे आघाडी नसून बिघाडी आहेत हे पुन्हा दिसून आलंय। संजय राऊत म्हणतात तिन्ही पक्षांनी 85-85-85 अशा 270 जागा लढवायच्या हे आमचं ठरलंय। उरलेल्या जागा मित्र पक्षाला देणार। संजय राऊत यांना 85+85+85 हे 255 होतात। 270 नाही हे सुद्धा कळत नाही। जागेवरच 15 जागांचा घोळ त्यांनी घातलेला आहे असा सवाल महायुतीने केला। त्या उरलेल्या 15 जागा म्हणजे संजय राऊत यांना कमिशन वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी ते खाऊन टाकलं का असा प्रश्न आम्हाला पडला आहे असं महायुतीचे नेते सांगत आहेत। ही यांची पहिली वेळ नाही। राज्यसभेत मतांचं गणित चुकल्यानं शिवसेना उमेदवार पराभूत झाला आणि संजय राऊत हे फक्त अर्ध्या मतानं जिंकले होते। तेव्हाही गणिताचा असाच घोळ घातल्याने शिवसेनेचा उमेदवार पडला, पण त्यांनी बोंबा इतरांच्या नावाने मारल्या। शिवाय जागा वाटप होण्याच्या आधीच उभटाने आपली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे। बऱ्याच ठिकाणी मित्र पक्षांच्या जागेवर आपले उमेदवार देऊन टाकले आहेत। यावर पत्रकारांनी विचारलं असता आमची काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक झाली आहे असं उत्तर देऊन वेळ मारून नेली। जागा वाटपामध्ये एवढं गोंधळ घालणाऱ्या मवियाला राज्याची सत्ता हवी आहे। आज जागा वाटपाचं गणित बिघडवणारे हे पक्ष उद्या राज्याच्या विकासाचं गणित बिघडवतील असा आरोप महायुतीने केला आहे। त्यामुळे उद्या त्यांच्या हातात महाराष्ट्र देणं किती धोकादायक आहे हे जनतेसमोर आलं आहे असा महायुती नेत्यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घमसा नाही, जागा वाटपावरून त्यांची एक सूत्रता नाही, एकमेकाला सन्मान देत नाही, एकमेकाची इज्जत करत नाहीत। उलट संजय राऊत तर काँग्रेसवाल्या लोकांची फार इज्जत काढतात, त्यांना किंमत देत नाहीत, त्यांना बैठकीत महत्त्व देत नाहीत। अशा परिस्थितीत आपण त्यांचं एकंदरीत महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं जर वागणं पाहिलं तर हे स्पष्टपणे दिसून येतं की त्यांच्यात एक सूत्रता नाही, एकमेकाबद्दल सन्मान नाही, एकमेकाबद्दल आदर नाही। केवळ हे लोक काही करून महाराष्ट्राची सत्ता आपल्याला काबीज करायची या उद्देशाने एकत्र आलेले लोक आहेत। हा दुष्ट उद्देश साध्य करण्यासाठीच ते एकत्र आलेले आहेत। त्यांना महाराष्ट्राची दिशा नाही। आपण पाहिलं असेल 2.5 वर्ष ज्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत होते किंवा महायुतीचे नेते काम करत होते, त्यावेळेस या लोकांनी महाराष्ट्राला दिशादर्शक असली कुठलीही भूमिका मांडली नाही। उलट मुख्यमंत्र्यांनी जे योजना आणल्या, जे कामं केले, त्या योजनांमध्ये त्या कामामध्ये गोंधळ कसा घालता येईल, सामान्य जनतेच्या डोक्यात संभ्रम कसा निर्माण करता येईल हेच या लोकांनी पाहिलेलं आहे। ही महाविकास आघाडी नसून ही त्यांच्यात आपसात बिघाडी झालेली महाविकास आघाडी आहे। त्यांच्यात आपसातच पटत नाही तर बाहेर लोकांना काय न्याय देणार आहेत? ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेली लोक आहेत। त्यांना कुठलीही महाराष्ट्राबद्दलची दिशा वाटपाचा गोंधळ जर पाहिला आणि एकंदरीत सर्व गोंधळ पाहिला तर हे महाराष्ट्र कसं चालवणार, हे महाराष्ट्राची सत्ता कशी हातात घेणार हा सुद्धा प्रश्न लोकांसमोर पडतो की यांना सत्तेची गणितं जुळवता येत नाही, यांना जागा वाटपाची गणितं जुळवता येत नाहीत आणि अशा परिस्थितीत हे महाराष्ट्राचं गणित कसं जुळवणार हा प्रश्न आहे। पक्ष तुमच्या बापानं तुमच्यासाठी काढला नाही तर तो महाराष्ट्राच्या हितासाठी काढला आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काढलेल्या पक्षाचं आज नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचा लोकनायक म्हणतो, महाराष्ट्रातील जनता त्यांना अनाथांचा नाथ समजते आणि त्याच पद्धतीने आणि त्यांच्याच नेतृत्वात आणि त्यांच्यासोबत माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा पवार असतील एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं गेल्या 2 वर्षामध्ये काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि हे वातावरण बघून आपलं सगळं संपलंय असं वाटायला लागलं की आपण स्वतःच्या ताटात वाढून घेण्याचं काम संजय राऊत आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत बिघडलेले नेते, महाभकास नेते हे करत आहेत। सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।